हमारा जैसे भारत देश है उसी प्रकार अमेरिका नाम का एक देश है, तो उसमें एक मुझे कपड़े तैयार करने के कपड़े सिलाने का एक कारखाना था। उस कारखाने में ज्यादातर आपको मालूम है महिलाएं होती है, महिलाएं ही सिलाने का वगैरह काम करती है। तो एक दिन 8 मार्च को अच्छा उस कारखाने के जो कुछ औरतें हैं उनके कुछ मांगे थी कि इतना हमें पगार चाहिए, इतना काम चाहिए, 8 घंटे का काम चाहिए वगैरह ऐसे कुछ मांगे थी। तो वो मांगे पूरी करने के लिए 8 मार्च को उन्होंने हड़ताल की संप केला आणि एक पूर्ण दिवस कारखाना बंद केला। मग कारखाना बंद ठेवल्यामुळे मालकाचं खूप नुकसान झालं आणि त्यांनी आपल्या मागण्या मान्य करूनच घेतल्या। तर आता महिला दिन म्हणजे काय, तर लग्नाला जातो तसं नटून झटून जाणे, इकडे काय फ्री मिळते तिकडे काय फ्री मिळते असं बघणे हे नाही। तर महिलांना काय पाहिजे सांगा बरं तुम्हाला। स्वातंत्र्य पाहिजे आपल्याला सन्मान पाहिजे, म्हणजे रिस्पेक्ट पाहिजे आपल्याला। त्याच्यानंतर आपल्याला अधिकार पाहिजे। अधिकार म्हणजे बघा आता बाबासाहेब आंबेडकर संविधान लिहिलंय, त्या संविधानामध्ये महिलांना जसं नवऱ्याच्या इस्टेटीमध्ये त्यांना वाटा आहे, तसंच वडिलांच्या इस्टेटीमध्ये सुद्धा त्यांना आता वाटा मिळतो। म्हणजे त्यांना अधिकार पाहिजे, त्यांना सन्मान पाहिजे, एवढं तरी निदान त्यांना पाहिजे। याच्यासाठी म्हणून महिलांनी यासाठी तरी महिला दिन साजरा करायचा आहे। आपल्या हक्कासाठी आपल्याला मान मिळाला पाहिजे। आणि आपल्याला मुख्य गोष्ट सांगा की आपल्याला संरक्षण मिळतं का ते सांगा। रात्री 12-1 वाजता तुम्ही एकट्या घरी निघालेले आहात, तर तुम्हाला असं वाटतं का की आम्ही सुरक्षित आहे? असं आहे का आता भारतामध्ये? एप्स्टीन फाईल म्हणून एक म्हणजे एक काय म्हणायचं आता, एप्स्टीन फाईल असं एका महिलेने ते हुडकून काढलं की जगामध्ये जेवढे देश आहेत त्याच्यामध्ये सत्ताधारी जे पुरुष आहेत त्यांनी 14 अत्याचार केले आणि ते एका महिलेने हुडकून काढले। तर असं हे होता कामा नाही। आपल्याला संरक्षण पाहिजे, सन्मान पाहिजे। लोक आहेत भारताची भारत नाही संपूर्ण जगामध्ये जे सत्ताधारी आहेत, जे श्रीमंत आहेत, त्यांनी 10 ते 14 वर्षाच्या मुलीचा गैरफायदा घेतला। ती फाईल एप्स्टीन फाईल म्हणून प्रसिद्ध आहे। तो एप्स्टीन नावाचा माणूस होता, तो मेला। परंतु त्याच्यामध्ये जगामधल्या फार मोठमोठ्या नेत्यांची किंवा फार मोठ्या श्रीमंत लोकांची नावं आहेत की ज्यांनी त्याचा फायदा घेतलेला आहे। तर हे आता होता कामा नये। आपला हक्क आपल्याला मिळाला पाहिजे, आपल्याला संरक्षण मिळालं पाहिजे आणि आपल्याला रिस्पेक्ट म्हणजे सन्मान मिळाला पाहिजे।